समोर रेल्वे आणि ते सांगली ते परळी डेमो एक्सप्रेस गाडी आहे. त्याच्याबद्दल मी बोलण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, ही गाडी आणि मी सध्या सांगली रेल्वे स्टेशनवरती आहे आणि प्लॅटफॉर्म 1 नंबरवर आहे. गाडीचा नंबर आहे 11412. ही परळीला जाणारी गाडी आहे, डेमो गाडी. आणि ह्या गाडीचा नंबर किती आहे काय एकही पाटी लावली नाही. सांगलीहून परळीला जाणारी 11412 गाडीचा नंबर आहे. इथं गाडीचं नाव आणि गाडी नंबर लावला जातो. इथं इतकं कन्फ्यूज आहे. मात्र ही गाडी इथं लागलेली आहे सांगली स्टेशनवर आणि एवढी एकच लागलेली आहे. त्यामुळं मोहगमपैकी प्रवासी यात बसतात. अगदी मिरजला, परळीला, सांगोल्याला, पंढरपूरला जाणारे लोक या गाडीत बसतात. आणि ह्या प्लॅटफॉर्म 1 नंबरचा आकडा आहे. आणि अलाउन्स सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत असेल. हो का, हलणार आहे. 8:35 सांगली रेल्वे स्टेशनवरून ही गाडी जाते. पण एकही फलक आणि गाडी नंबर नसल्यामुळं सध्या प्रवाशांना इतकी अडचण होती की आता कुठंच नाही हवा. कुठंही जावं तुम्ही, कुठं फलक नाही, गाडी नंबर नाही आणि गावाचं नाव बी नाही. कोणती डेमो एक्सप्रेस म्हणा, गाडीचा नंबर म्हणा, काही नाही. असे राखाने म्हणजे हे रेल्वे प्रशासनाची हलगर्जीपणा आहे. पण या हलगर्जीपणामुळं प्रवाशांना अतोनात त्रास होतो. बघा, ही गाडी नंबर 11412. 8:35 झाली. प्लॅटफॉर्म 1 वर आलेली गाडी. हिला एकही पाटी नाही आणि गाडीचा नंबर नाही. तुम्ही पूर्ण गाडी बघा. म्हणजे हे रेल्वे प्रशासनाने जे काळजी घ्यायची ते घेतलेली नाही. हे जे खुणा असतात ना, ह्या खुणा प्रवाशांना बोर्ड दिसण्यासाठी, गाडी नंबर दिसण्यासाठी असतात. कुठं सुद्धा नाही. अख्खी गाडी याच्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. हे सुधारावं आणि प्रवाशांना सुखकर सोयीचा प्रवास व्हावा. सांगलीवरून परळीला जाणारी गाडी आहे ही आणि ह्याला डेमो एक्सप्रेस म्हटलं जातं. मी इथं सांगतो पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.